सकल मराठा समाज नवी मुंबई शहराच्या माध्यमातून आज या पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि आजचा जो पत्रकार परिषदेचा विषय आहे ते विषय प्रामुख्याने मी आपल्यासमोर मांडतो आणि त्यानंतर आपले काही प्रश्नोत्तर असतील तर त्यावर आपण त्या पद्धतीने चर्चा करू शकतो। आजच्या पत्रकार परिषदेचा पहिला विषय आहे तो म्हणजे सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं नवी मुंबई शहरामध्ये खरं तर 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असं मराठा महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, परंतु सिडकोच्या काही अधिकाऱ्यांच्या खोडसाळपणामुळे हा महोत्सव आम्हाला 2 दिवस पुढे ढकलावा लागला आणि नेमकं त्याबाबत काय झालं या संदर्भातली माहिती मी आपल्याला देणार आहे। परंतु उद्या रविवार दिनांक 27 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर असा हा आपला मराठा महोत्सव असणार आहे। यामध्ये उद्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि रामदास आठवले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा उद्या पार पडणार आहे आणि त्यानंतर प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं छत्रपती शिवाजी महाराज यावर व्याख्यान उद्या त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे। असा हा उद्या आपल्या या महोत्सवाची सुरुवात होते। त्यानंतर पुढचा जो विषय आहे आपला तो विषय म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघ असेल किंवा बेलापूर मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी उमेदवार दिले जाणार आहेत। आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहोत। दादांनी जाहीर केल्याप्रमाणे 30 तारखेला म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी दादा सांगतील की नेमकी कुठला उमेदवार कुठल्या मतदारसंघामधून लढणार आहे। त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 2 ते 3 उमेदवार आमचे असतील आणि त्यानंतर 30 ऑक्टोबरला जेव्हा दादा सांगतील त्याप्रमाणे फॉर्म मागे घेण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाईल। हा झाला दुसरा विषय। त्यानंतर आपला तिसरा विषय जो आहे तर या तिसऱ्या विषयामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगावं लागेल की सिडकोचं जे मी तुम्हाला म्हटलं की सिडकोने ज्या पद्धतीने खोडसाळपणा केला आणि सिडकोने खऱ्या अर्थानं या नवी मुंबई शहरामध्ये मराठा विरुद्ध बौद्ध असा वाद निर्माण करण्याचा त्या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न झाला। आता या पाठीमागे नेमकं सिडकोचे अधिकारी आहेत की या पाठीमागे कुठली राजकीय अदृश्य शक्ती आहे याचा तपास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आजच रबाळे पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये एक NC दाखल करणार आहोत की जर अशा पद्धतीने मराठा विरुद्ध बौद्ध असा वाद जर कोणी अधिकारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चित यांच्या विरोधामध्ये कारवाई केली पाहिजे। या प्रकरणाचं तुम्हाला पूर्ण मी माहिती देतो। नेमकं काय झालं 20 सप्टेंबर रोजी आम्ही या मराठा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या परवानगीचं पत्र महानगरपालिकेला दिलं। त्यानंतर महानगरपालिकेकडून आम्हाला सांगण्यात आलं की हे जे मैदान आहे घनसोलीचं हे मैदान सिडकोच्या अंतर्गत येतं आणि त्या अनुषंगाने आम्ही सिडकोला पत्रव्यवहार केला असताना सिडकोने 8 ते 10 दिवस आमच्याबरोबर टाइमपास केला आणि त्यानंतर 2 तारखेला आम्हाला 2 ऑक्टोबरला सिडकोने आम्हाला लेखी पत्र दिलं की हे जे ग्राउंड आहे हे नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे, यामुळे या ठिकाणी आम्ही परवानगी देऊ शकत नाही आणि यामध्ये तुमचा अर्ज जो आहे आम्ही निकाली काढतो अशा पद्धतीचं लेखी उत्तर आम्हाला प्रशासनाने दिलं। त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून आम्ही त्या ठिकाणी सर्व परवानग्या घेतल्या, फायरच्या परवानग्या घेतल्या, त्यानंतर संबंधित ज्या काही परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या आम्ही घेतल्या आणि कार्यक्रमाची तयारी केली। दुर्दैवाने झालं असं की ज्या सिडकोने आम्हाला सांगितलं हे मैदान महानगरपालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे त्याच सिडकोने एका विक्रांत चिकणे नामक व्यक्तीला त्या ठिकाणी भीम महोत्सवासाठी परवानगी दिली आणि त्यांना परवानगी देत असताना त्यांनी सगळे पैसे वगैरे सर्व भरले आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही आमचं मटेरियल तिथे टाकलं त्यावेळी त्यांनी देखील त्यांचं मटेरियल तिथे आणून टाकलं आणि एक प्रकारे तुम्ही तुमचं मटेरियल खाली करू नका अशा पद्धतीची एक प्रकारची दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। परंतु नवी मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारे मराठा विरुद्ध बौद्ध असेल किंवा कुठलाही समाज असेल असा वाद निर्माण होऊ नये अशा पद्धतीची भूमिका सकल मराठा समाजाची असल्याने आम्ही त्यावर शांततेने पालिकेच्या सिडकोच्या अधिकाऱ्यांसंदर्भात बोललो। त्यांच्याशी त्यांना सांगितलं जर तुम्ही अशा पद्धतीने मराठा विरुद्ध बौद्ध जर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असाल तर तुम्हाला निश्चित आम्हाला योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी तुम्हाला धडा शिकवला जाईल। आणि त्यानंतर काल त्यांनी नरम ती भूमिका घेत ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी ती परवानगी दिली होती ती परवानगी काल त्यांनी रद्द केली आणि त्यांनी सांगितलं की तुमची परवानगी आम्ही रद्द करतोय। सांगायचं तात्पर्य असं आहे
की हे नेमकं सिडको प्रशासनाने केलेलं आहे की यामागे कुठली राजकीय अदृश्य शक्ती आहे। कुठेतरी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ऐरोली विधानसभा असेल, बेलापूर विधानसभा असेल, या ठिकाणी निवडणूक लढवण्याची आमची भूमिका आहे आणि कुठेतरी ह्या भूमिकेला छेद देण्यात यावा आणि म्हणून अशा पद्धतीचे कृत्य केले गेले का काय, असा देखील या ठिकाणी आम्हाला शंका येते। त्यामुळे याबाबतचं जे आहे, जे लेखी तक्रार आहे, आम्ही पोलीस स्टेशनकडे करणार आहोत। सिडकोच्या अधिकाऱ्यांसंदर्भातली असेल किंवा इतर कोणी असेल, पोलीस प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी, कारण नवी मुंबई शहरामध्ये सामाजिक वातावरण जे आहे, सलोखा आहे, हा असाच टिकावा त्या दृष्टिकोनातून आमचे नेहमी प्रयत्न राहिलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्या अनुषंगाने लेखी तक्रार जी आहे पोलीस प्रशासनाकडे करणार आहोत। महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जर एका प्रशासनाने आम्हाला लेखी उत्तर दिलं की बाबा हे मैदान जे आहे हे सिडकोकडे नाही, हे मैदान महानगरपालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे, असं असताना तेच प्रशासन एका व्यक्तीला अशा पद्धतीने अगदी ज्यावेळी आमच्या महोत्सवाची तयारी चालू झाली त्यावेळी त्यांना परवानगी कशी देऊ शकते, हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे। त्यामुळे आता उद्या जे आहे मराठा महोत्सवाचं उद्घाटन असणार आहे। 8 दिवस नवी मुंबई शहरातल्या बांधवांना या ठिकाणी ती एक वेगळी पर्वणी असणार आहे आणि या दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम आहेत। हे पहिल्या दिवशी नितीन मानगुडे पाटील आहेत, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी याचा कार्यक्रम आहे आपला मंगळागौर आहे, ज्यामध्ये गौरी नलावडे अभिनेत्री, सिने अभिनेत्री यांची उपस्थिती आहे। त्यानंतर अभिजित जाधव यांचा देखील त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। त्यानंतर 31 तारखेला त्या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपण त्या ठिकाणी नवी मुंबई शहरातल्या पत्रकार असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, आरोग्य क्षेत्रातील असतील, त्यानंतर सहकार क्षेत्रातील असतील, अशा विविध क्षेत्रातील बांधवांना आपण त्या ठिकाणी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। हा पुरस्कार मराठा भूषण जरी असला तरी देखील यामध्ये इतर समाजाच्या बांधवांना देखील मराठा भूषण पुरस्कार म्हणून आपण त्या ठिकाणी देणार आहोत, कारण मराठा समाज हा आजवर सगळ्यांना घेऊन चालण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि कुठेतरी मराठा समाजाने आरक्षण मागायला सुरुवात केल्यानंतर मराठा समाजाला जातीवादी ठरवण्याचं काम केलं गेलं आणि कुठेतरी ही जी जो प्रयत्न त्या ठिकाणी झाला, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडण्याच्या प्रयत्नात आहोत आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या व्यक्तींसोबत यामध्ये दलित समाजातील काही तरुण असतील, काही आगरी कोळी समाजातील असतील, काही धनगर समाजाचे असतील, काही माळी समाजाचे असतील, या सगळ्या बांधवांना त्या ठिकाणी मराठा भूषण पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत, जेणेकरून मराठा समाज हा आजही त्याच भूमिकेत आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, तो आजही तसाच आहे, यापुढेही असाच राहील, हा संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे। म्हणून 31 ऑक्टोबरला या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे। मकरंद अनसपुरे हे या कार्यक्रम प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, सोबतच ज्ञानेश महाराव साहेब आहेत, त्यानंतर गायकवाड साहेब आहेत, हे असे मान्यवर त्या ठिकाणी हा पुरस्कार देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। 1 तारखेला त्या ठिकाणी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर यांच्या उपस्थिती त्या ठिकाणी असणार आहे। त्या दिवशी आपण खेळ पैठणीचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। त्यानंतर 2 तारखेला आपण गडकिल्ले संवर्धन आणि महाराष्ट्रातील दुर्ग किल्ले या विषयावर डॉक्टर शमीक चंद्रशेखर गोजमगुंडे यांचं आपण त्या ठिकाणी व्याख्यान ठेवलेलं आहे। शस्त्र प्रदर्शन आपलं एक 8 दिवसाचं शस्त्र प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे आणि नंतर मग 3 नोव्हेंबरला आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल। त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राची संस्कृती, हा एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाने आपल्या या मराठा महोत्सवाची त्या ठिकाणी सांगता होईल। या दरम्यान आपण नवी मुंबई शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं एक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी उद्या आपण करणार आहोत। जी ॲम्ब्युलन्स नवी मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या बांधवांना गरज पडेल, मग त्यामध्ये तो मराठा असो वा गैर मराठा असो, ती ॲम्ब्युलन्स जरी मराठा समाजाची असली तरी ज्या रुग्णाला ती गरज पडेल त्या ठिकाणी त्याची जात धर्म पाहिला जाणार नाही, प्रत्येकाला ती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। आणि त्यानंतर आपण एक मराठा हेल्पलाईन आपण सुरू करतोय, जी मराठा हेल्पलाईन पूर्ण महामुंबई म्हणून ती कार्यरत असेल। या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आरोग्य संदर्भातला असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, पोलीस स्टेशन संदर्भातली काही मदत असेल किंवा इतर काही अडचणी असतील, या सगळ्या अडचणी आपण त्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे आपला। आणि याचं मुख्यालय जे आहे ते आपलं नवी मुंबईमध्ये असणार आहे। तिथे आपलं एक कॉल सेंटर असेल, त्या कॉल सेंटरमध्ये आपले कॉल्स येतील, ते विभागवार आपण त्या ठिकाणी ते कॉल्स दिले जातील। ज्या ज्या विभागामध्ये हे अडचणी असतील त्या अडचणी त्या ठिकाणी ज्या मराठा समाजाचे व्यक्ती असेल किंवा मराठेतर असेल, ज्यांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचतील त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असेल। आणि या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधवांना एकत्र कसं घेऊन जाता येईल, सगळ्यांच्या प्रश्नांवर, सगळ्यांच्या समस्यांवर काम कसं करता येईल, या पद्धतीने आमच्या या हेतूने आम्ही काम करतो आहे।
आपले जर काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये तर आपण मांडू शकता. आता जे तुम्ही म्हणालात की मराठा आणि बौद्ध समाजामध्ये एक निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रशासनाने केला, आता तुम्हाला परवानगी मिळाली, त्यांना मिळाली की तुम्हाला मिळाली की ज्याने उद्या उद्घाटन ते होणार आहे? नाही, परवानगी जी आहे ना ती परवानगी आपल्याला 15 दिवसांपूर्वी मिळालेली आहे. आपल्याला परवानगी मिळाल्यानंतर सिडकोने त्यांना पण परवानगी दिलेली आहे. सिडकोने आम्हाला काय सांगितलं की हे मैदान महानगरपालिकेकडे आहे, हे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे, असं असताना आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही आणि तुमचा अर्ज आम्ही निकाली काढतोय. त्याच सिडको प्रशासनाने दुसऱ्या व्यक्तीला मागच्या 4-5 दिवसापूर्वी परवानगी दिली. आम्हाला आमची परवानगी जी आहे आमची 15 तारखेपासून परवानगी आहे. परवानगी आपली कधी मिळाली आहे देशमुख साहेब? परवानगी कधीची आपली? लेटर किती तारखे? सिडकोचं लेटर आपलं किती तारखेचं आहे? नाही नाही, पालिकेची परवानगी किती तारखेची आहे? हे का बॅनर्स कमान? नाही, आपल्याला कधी मिळाली? 10 दिवसापूर्वी भेटले ना. 19/10चा अर्ज आहे आमचा, 19/10चा. आणि ही जी परवानगी आहे आम्हाला ही याच्यामध्ये तारीख कधीची हो? पैसे भरले म्हणजे ती झाली. पैसे भरले तारीख असेल. तारीख बघा ती झाली ना. बस पैसे चुकवले म्हणजे परवानगी. 10/10 हां 10/10ला 10/10ची तारीख आहे, बरोबर ना? बरोबर. 10 तारखेला आम्हाला ती परवानगी मिळाली. त्याचे रितसर आम्ही मैदानाचे जे पैसे आहेत 1 लाख रुपये साधारणतः त्याचे मैदानाचे होतात, महापालिकेचे भरले. ते महापालिकेचे आम्ही भरले. सिडकोने आता सिडको म्हणते की हस्तांतराचा प्रकार आहे, सिडकोने परत त्याला विरोध काय केला तुम्हाला? नाही, विरोध त्यांनी आम्हाला थेट केला नाही. विरोध त्यांनी कशा प्रकारे केला? आम्हाला परवानगी दिलेली असताना सिडकोने दुसऱ्या व्यक्तीला परवानगी दिलीच कशी? त्यासाठी त्यांनी महापालिकेकडे चौकशी नाही केली. महापालिकेकडे त्यांनी चौकशी केली नाही. बरं, एका ठिकाणी तुम्ही आम्हाला पत्र दिलं आहे की हे जे मैदान आहे हे मैदान महानगरपालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे. मग एकाला एक नियम आणि दुसऱ्याला दुसरा नियम, हे प्रकार सिडकोने का केला? हे सिडकोनेच केलं आहे की याच्या पाठीमागे कुठली राजकीय अदृश्य शक्ती आहे की ज्यांना मराठ्यांचा आवाज या नवी मुंबईमध्ये दाबण्याचा प्रयत्न होत आहे? जर अदृश्य शक्ती कुठली असेल तर निश्चित तुम्हाला सांगतो असा कुठलाही माणूस जन्माला आला नाही जो मराठ्यांचा आवाज या नवी मुंबईमध्ये दाबू शकेल. ती महानगर कुठली हां ती सिडकोने दिली. आता आम्ही ज्यावेळी पत्र त्यांना दिलं ती आम्हाला पालिकेने दिली. कारण का तो प्लॉट जर मैदान जे आहे पालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे, मग असं आम्हाला लेखी त्यांनी सांगितलं की बाबा हे पालिकेकडे हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आहे. मग त्यांनी आम्हाला काय केलं, त्या पत्राच्या अनुषंगाने आम्हाला त्यांनी परवानगी दिली. आता हे तुम्हाला पत्र सांगतो मी किती तारखेचं आहे. 1/10चं हे पत्र आहे जे आम्हाला या ठिकाणी सिडकोने आम्हाला लेखी दिलं. हे पत्र तुम्हाला मी वाचून दाखवतो, याची प्रत देखील तुम्हाला मी नंतर देतो. नाही, आता काल काय केलं सिडकोने, ज्यावेळी आम्ही सिडकोला म्हटलं की जर तुम्ही अशा पद्धतीने हा वाद लावण्याचा प्रयत्न जर केला तर अधिकाऱ्याची खुर्ची उचलून बाहेर फेकेल. त्यावेळी काल त्यांनी ती भूमिका बदलली आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी परवानगी नाकारल्याचं काल पत्र दिले त्यांनी. नाही, अधिकाऱ्याचं नाव आता आम्हाला अजून कळलेलं नाही आहे, पण ते अधिकारी जे आहे ते इथे कोपरखान्याला बसत नसून ते वरून वर बसतात, म्हणजे वर बसतात असं आम्हाला कळलं. आता ते वर कुठे बसतात नेमकं त्याची माहिती आम्ही घेऊन वरून त्यांना कुठे खाली आणायचं आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. तुम्हाला पत्र ते वाचून दाखवू का, काय पत्र दिलं आहे बघा. आमचं पत्र त्यांना गेलं होतं, आमचं जे पत्र आहे ते 25/9ला आमचं पत्र गेलं होतं सिडको प्रशासनाला. त्यावर सिडको प्रशासनाने आम्हाला 1/10ला त्याचं उत्तर आम्हाला दिलेलं आहे. ते उत्तर असे, विषय तुम्हाला सांगतो, नवी मुंबई महोत्सवासाठी परवानगी मिळण्याबाबत. महोदय, उपरोक्त संदर्भहीन विषयाकरता प्रकरणी आपण भूखंड क्रमांक 9 सेक्टर 9 घनसोली या भूखंडावर एकूण 224 मीटर जागेची मराठा महोत्सवासाठी परवानगी दिनांक 25/10 ते 31/10 एकूण 7 दिवस तात्पुरत्या स्वरूपात परवानगी मिळण्याबाबत विनंती केली आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उक्त भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये आहे. यामुळे सदर जागेवर उक्त प्रायोजनाकरता परवानगी देणे संयुक्तिक होणार नाही असे नियोजन विभागाचे अभिप्राय प्राप्त झाले आहे. यास्तव आपला संदर्भीय अर्जावर कारवाई करणे शक्य नाही, सबब आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. हा अर्ज आम्ही घेतला, पालिकेला दिला आणि पालिकेने त्या अर्जावर आम्हाला त्या ठिकाणी 10 तारखेला आमची कार्यक्रमाची लेखी परवानगी आम्हाला पालिकेने जी आहे ती आम्हाला दिलेली आहे.
ही ती परवानगी, ज्यामध्ये आम्ही त्याचे पैसे जे भरले, हे पैसे 10-10ला आम्ही त्याचे 1 लाख रुपये भरलेले आहेत. जेवढं मैदान त्या ठिकाणी लागतं ते सगळ्या मैदानाची, पूर्ण मैदानाची परमिशन घेतलेली आहे. त्याचे पैसे आम्ही तेवढे भरलेले आहेत. मला वाटतं मराठा समाज आणि मराठा महोत्सव हा पहिला महोत्सव नवी मुंबईत असावा ज्यांनी जेवढं मैदान त्यांना लागतं त्या पूर्ण मैदानाची परवानगी घेतलेली आहे पैसे भरून. आजवर मी पाहिलेलं आहे, मैदान तुम्हाला 2 एकर लागत असेल तर फक्त 2000 स्क्वेअर फीटची परवानगी घेतली जाते. अधिकारी धूळफेक करतात. पालिकेचा त्या ठिकाणी जो कर आहे किंवा पालिकेचं जे उत्पन्न आहे त्या ठिकाणी संगनमताने कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सकल मराठा समाजाने जेवढे त्यांना जागा पाहिजे, पूर्ण जागेचे 1 लाख रुपये आम्ही त्या 10 दिवसाचे पैसे भरलेले आहेत. आता आमचा कार्यक्रम जरी 2 दिवस पुढे गेला तरी पण आम्ही पूर्ण पैसे भरलेले आहेत. त्या संदर्भात पालिकेला देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत, कारण सिडको आणि तुमच्या दोघांचं संगनमत नाही, तुमचं दोघांचं कॉर्डिनेशन नाही, आणि त्या कॉर्डिनेशनमुळे आम्हाला मराठा महोत्सव 2 दिवस पुढे ढकलावा लागला. कारण हा जो काय प्रकार झाला, या प्रकारामध्ये सदर तरुणाने जवळपास 3 ते 4 दिवस आमच्या संयोजन टीमबरोबर मोठ्या प्रमाणात वाद घातला. आणि मग त्यामध्ये आम्ही म्हटलं बाबा कुठेतरी हे वेगळ्या मार्गावर जर हे गेलं प्रकरण तर कुठेतरी आपल्याला ते करायचं नाही. त्यामुळे समाज म्हणून आपण आपली संयमाची भूमिका घेऊ, शांततेची भूमिका घेऊ, आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही जास्त काही केलं नाही. परंतु आम्हाला हा विषय जो आहे हा निश्चित आम्हाला आज मांडावासा वाटला, कारण आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देतोय, आणि म्हणून कोणीतरी राजकीय अदृश्य शक्ती या पाठीमागे आहे का, ह्या देखील या ठिकाणी त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आणि निश्चित हे जर आम्हाला कळलं तर कोणाचा टांगा कुठे पलटी करायचा याबाबत मराठा समाज निर्णय घेईल. आता राहिला मुद्दा निवडणुकी. नवी मुंबईतील 2 विधानसभा, एक ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा. आता मराठा समाज या दोन्ही विधानसभेमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. मराठा समाजाने आता दोन्ही विधानसभेच्या नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. आम्ही कालच अर्ज त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सोमवारी किंवा मंगळवारी सकाळी त्या ठिकाणी आम्ही ते अर्ज दाखल करणार आहोत. प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्याकडे 2 ते 3 इच्छुक उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी तो अर्ज दाखल करतील. आणि जसं तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की मनोजदादांनी सांगितलेलं आहे 30 ऑक्टोबरला त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल की नेमका कोणाचा अर्ज त्या ठिकाणी ठेवायचा आहे, आणि त्या अनुषंगाने एका उमेदवाराचा अर्ज ठेवला जाईल आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते अर्ज मागे घेतील. जर एखाद्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांचा त्यांना पाठिंबा नसेल, हा भूमिका दादांनी मांडलेली आहे. काही लोकांनी पण मराठा समाजाचे आहेत, आम्ही जरांगे पाटलांच्या समोर जाऊन त्यांनी पण अर्ज दाखल केले म्हणजे अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? नाही, काय आहे, नवी मुंबईमध्ये आम्ही सकल मराठा समाज जरांगे समर्थक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, आजपर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीनं किंवा जरांगे पाटलांच्या वतीनं एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही, हे आजच्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला मी स्पष्ट करतो. अजूनपर्यंत आमच्याकडे जी नावं आलेली आहेत केवळ 30 नावं आहेत. या नावांच्या व्यतिरिक्त कोणीही फॉर्म घेतलेला नाही किंवा कोणीही फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नाही. आमचा जो फॉर्म आहे एकाच दिवशी दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरला जाईल. तो सोमवार असेल किंवा मंगळवारी सकाळी असेल. त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी धुळफेक करत असेल तर निश्चित त्याबाबत निर्णय आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेऊ. आता काल जे अपक्ष उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी तर स्पष्ट सांगितले की जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा आम्ही अपक्ष अर्ज दाखल करतो असंही त्यांनी सांगितलं. आता ज्या व्यक्तीबाबत आपण सांगताय त्या व्यक्तीला खरं तर मी गेली 15 वर्ष झाली नवी मुंबईत काम करतो आहे. त्या व्यक्ती नेमकं त्याचा चेहरा काय आहे, काळा आहे की गोरा आहे, मला अजून काहीच माहीत नाही. त्यामुळे आम्ही काम करत असताना आमच्याकडे जे काही इच्छुक उमेदवारांची यादी आलेली आहे त्या यादीमध्ये आजवर आमच्याकडे नाव आलेलं नाही. आता मला वाटतं आमची ही 3री पत्रकार परिषद आहे. या 3ऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आजही आमच्याकडे ते नाव आलेलं नाही. त्यामुळे नेमकं ते कुठल्या हैदराबादच्या एखाद्या जरांगे पाटील पकडलेत का त्यांनी काय माहीत नाही. त्यामुळे जरांगे पाटलांच्या वतीनं कुठलाही उमेदवार अजूनपर्यंत दिलेला नाही. आणि तो जो उमेदवार आहे आम्ही दोन्ही ठिकाणी उमेदवार सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरू. त्यामुळे असं जर कोणी समाजाच्या नावाने दिशाभूल करत असेल, धुळफेक करत असेल तर निश्चित त्या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमची जी भूमिका आहे मनोजदादांनी सांगितल्यानंतर ती आम्ही भूमिका जाहीर करू.